हा, सुरू करा मॅडम. नमस्कार सर्वांना. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल, जिल्हा रायगड व रायगड जिल्हा परिषद अलिबाग शिक्षण विभाग आपणासाठी घेऊन आला आहे एक मजेदार असा गणिताचा उपक्रम, गट्टी गणिताशी. मी श्रीमती मनीषा खैरे, विषय सहाय्यक, गणित विभाग, डायट पनवेल, आपणा सर्वांचे आजच्या या आपल्या गट्टी गणिताशी उपक्रमाच्या दुसऱ्या तासिकेमध्ये स्वागत करते. मुलांनो, कालची आपली पहिली तासिका झाली आहे आणि त्यामध्ये आपण संख्या ज्ञान तसेच संख्यांचे वाचन व लेखन या घटकावर माहिती पाहिलेली आहे. तर आजच्या आपल्या या दुसऱ्या तासिकेमध्ये आपण विस्तारित रूपमांडणी, सुटे व बंदे रूप, स्थानिक किंमत याविषयी जाणून घेणार आहोत आणि त्याचा परिचय करून देण्यासाठी आपल्या समोर येत आहेत श्रीमती सीमा महादेव ससाने मॅडम. ससाने मॅडमचा थोडक्यात मी परिचय करून देत आहे. राजीप शाळा ओळे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड या ठिकाणी मॅडम सध्या कार्यरत आहेत. एकूण सेवा त्यांची 15 वर्ष झालेली आहे. 2017 साली सीमा मॅडम रायगड जिल्ह्यामध्ये आल्या. त्याआधी त्यांची सेवा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये झालेली आहे. मॅडम विषयी सांगायचं तर मॅडमना क्रीडा स्पर्धा, खो खो, कबड्डी, धावणे यासारख्या विविध स्पर्धांमध्ये, शिक्षकांच्या स्पर्धांमध्ये त्यांना विविध पारितोषिक मिळालेली आहेत. तसेच त्यांना विविध छंद आहेत. नृत्य, गायन, कविता लेखन, मुलामध्ये मूल होऊन रमणे आणि विविध खेळ खेळणे, राज्यस्तरीय खो खो तसेच धावण्यासारख्या स्पर्धांमध्ये खेळाडू म्हणून देखील त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. आणि अशा विविध स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी देखील प्रावीण्य मिळवलेले आहे. अशा या आपल्या अगदी खेळाडू आणि उपक्रमशील अशा शिक्षिका सीमा ससाने मॅडम यांचे मी आपल्या या उपक्रमामध्ये स्वागत करते आणि त्यांना आजच्या या तासिकेसाठी शुभेच्छा देते. सीमा मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू मॅडम. नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही? छान ना. मग काय करायचंय, सर्वांनी आपली काळजी घ्यायची आणि छान व्यवस्थित आपल्या घरीच राहायचंय. कारण आम्ही दररोज तुमच्या घरी गणिताविषयी, गणिताचे नवीन नवीन घटक घेऊन तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी येणार आहोत, हो की नाही? आणि मग तुम्ही काय करायचंय, घरी राहूनच तुमचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. अशा ह्या कोविड-19च्या काळात सुद्धा आपल्या पनवेल रायगड या डाएटने हा अतिशय सुंदर, म्हणजे मुलांचे शिक्षण बंद राहू नये म्हणून हा अतिशय आगळा वेगळा आणि सुंदर उपक्रम तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि आम्ही दररोज गणिताविषयी अनेक नवीन घटक घेऊन तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. तर मी असाच एक गणिताचा नवीन घटक घेऊन आलेली आहे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी. आणि आपण असंच हसत खेळत असा हा एक गणिताचा घटक शिकणार आहोत. तर पहा, सर्वप्रथम मी काय करते, तुम्हाला काही वस्तू दाखवणार आहे. तर तुम्ही मला ती किती आहेत ते सांगायचं, किंवा स्क्रीन नाही दिसत आहे ना सर? ओके. ओके. पहा मुलांनो, आता तुम्हाला ना या स्क्रीनवरती काय दिसतोय, एक दशकाचा दांडा दिसतोय. म्हणजे 10 जे आहेत ती ठोकळी मिळून एक दशक दांडा तयार झालेला आहे. म्हणजे हा दशकाचा एक गठ्ठा आहे. आता पहा, याचेच सुट्टे रूप तुम्हाला मी आता दाखवणार आहे. म्हणजे ह्या दशक दांड्याचे सुट्टे किती होतात पहा. दिसतंय सर्वांना? पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. म्हणजे एक दशक दांडा बरोबर किती एकक मुलांनो? छान अश्विनी, एक दशक दांडा बरोबर 10 एकक. ठीक आहे. आता पहा, दुसरं चित्र पहा तुम्ही. आता याच्यामध्ये मुलांनो 2 दशक दांडे आहेत की नाही? म्हणजे हा एक दशक आणि हे एक दशक मिळून झाले 2 दशक दांडे. दिसते सर्वांना? आता
या 2 दशक दांड्याचे पुन्हा मी तुम्हाला याचे सुट्टे रूप दाखवते. दिसतंय का पहा सर्वांना? पहा 2 दशक म्हणजे किती? 20. म्हणजे हे 2 दशक दांडे आहेत, त्याचं हे सुट्टे रूप आहे. पहा किती ठोकळे दिसत आहेत तुम्हाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 म्हणजे 2 दशक बरोबर किती एकक मुलांनो? व्हेरी गुड गुरव. किती? बरोबर 20 एकक. समजलं मग? 1 दशक बरोबर 10 एकक, 2 दशक बरोबर 20 एकक. म्हणजे हे दशकाचं सुट्ट रूप आहे. मग अशाच ह्या सुट्ट्या रूपावरून आपल्याला दिलेल्या संख्येची विस्तारित रूपात मांडणी कशी करायची हे आपण पुढील उदाहरणावरून पाहणार आहोत. आता पुढील उदाहरण घेऊयात आपण. पहा तुम्हाला स्क्रीनवर एक संख्या दिसतीये. किती आहेत ते सांगा भाऊ. अगदी बरोबर. छान रुपाली. किती आहेत हे? 35 आहेत. मग 35 म्हणजे किती एकक? आणि दशक पहा 35 म्हणजे 3 दशक 5 एकक. ठीक आहे. आता लक्षात घ्या 3 दशक म्हणजे किती दांडे? पहा आता चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय. पहा 3 दशकाची तुम्हाला दांडी दिसत आहेत. 3 दशक 30. आणि हे सुट्टे 5 म्हणजे 5 एकक. ठीक आहे. लक्षात आलं सर्वांना? मग पहा म्हणजे 35 च 3 दशक 30 आणि हे सुट्ट 5 एकक. मग 35 या संख्येचे विस्तारित रूप बरोबर काय येईल मुलांनो? छान सौरभ. 30 अधिक 5. लक्षात येते का तुम्हाला? आता दुसरं उदाहरण पहा. कोणती आहे ही संख्या? 2 अंकी संख्या आहे, हो की नाही? 2 दशक 4 एकक 24. 2 दशक 4 एकक 24. म्हणजे आपल्याला सुट्ट्या 4 इथे माचीसच्या काड्या दिसत आहेत तुम्हाला. 4 एकक, हो की नाही? हे सुट्टे आहेत आणि हे 2 गठ्ठे आहेत. या एका गठ्ठ्यात माचीसच्या 10 काड्या आहेत, हो की नाही? म्हणजे 2 दशक 20. आणि 4 एकक 2 दशक 4 एकक. मग 24 या संख्येची विस्तारित रूपात मांडणी कशी करणार आपण? सांगा. अगदी बरोबर अथर्व. 20 अधिक 4 म्हणजे 24 या संख्येचं विस्तारित रूपात मांडणी काय झाली? 20 अधिक 4. ठीक आहे. आता पुढील उदाहरण पहा. संख्येचे विस्तारित रूप. आता इथे तुम्हाला 2 संख्या दिलेल्या आहेत. किती आहेत वाचा बरं. छान श्रवण. 46. ही पण 2 अंकी संख्या आहे, हो की नाही? मग पहा मुलांनो, याच्यामध्ये दशक किती आहेत? बरोबर. ओम एकदम बरोबर बोललास बाळा. 4 दशक आणि 6 एकक. मग आपण याची विस्तारित रूपात मांडणी करूयात. आत्ताच्या प्रमाणेच आपल्याला बेरजेच्या रूपात मांडणी करायची आहे. 4 दशक आणि 6 एकक. ठीक आहे. मग याची विस्तारित रूपात मांडणी. विस्तारित रूप कसे असेल? अगदी बरोबर ध्रुवेश. 40 अधिक 6. दिसते सर्वांना? ओके. आता पहा दुसरी संख्या किती आहे ही? 58. 58 म्हणजे 5 दशक आणि 8 एकक. 5 दशक 8 एकक. आणि मग विस्तारित रूप काय येईल? अगदी बरोबर ध्रुवेश. फार छान उत्तर देत आहेत. 50 अधिक 8. छान. म्हणजे लक्षात येते तुम्हा सर्वांच्या. आता आपण पुढील उदाहरण पाहूयात.
आता पहा मुलांनो, तुम्हाला विस्तारित रूप दिलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या विस्तारित रूपावरून तुम्ही काय करायचंय, संख्या तयार करायची आहे आपल्याला. पहा, 80 अधिक 3, हो ना, हे आहे संख्येचा विस्तारित रूप. आता यावरून संख्या कोणती तयार होईल? 8.3 एकक. अगदी बरोबर मंगेश. किती? 83. ओके, व्हेरी गुड. आता दुसरे पहा उदाहरण. 60 अधिक 9. दिसतंय ना? आता यावरून कोणती संख्या तयार होईल? 6 दशक आणि 9 एकक. व्हेरी गुड भूमी. युट्यूब वरील मुलं सुद्धा फटाफट उत्तर देत आहेत. कोणती संख्या तयार होईल? पारस, गुड. 69. छान. आपण अजून एक उदाहरण पाहूया. आता पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल की खालील संख्यांची विस्तारित रूपे लिहायची आहेत तुम्हाला. दिसतंय सर्वांना? आता पहिल्या कॉलम मध्ये दिलेला आहे संख्या, दुसरा कॉलम आहे अक्षरी रूपे लिहायचीत आपल्याला. ठीक आहे. आणि तिसऱ्या कॉलम मध्ये लिहायचं आहे दिलेल्या संख्येचं विस्तारित रूप. पहिली संख्या किती आहे सांगा? अगदी बरोबर 2 अंकी आहे. छान. किती आहेत ते रुपाली? अगदी बरोबर 32. ठीक आहे. म्हणजे एकक किती आहेत मग? 2 एकक. आणि दशक किती आहेत? 3. छान. आता याचं अक्षरी रूप पहा मुलांना, आपल्याला दिलेलं आहे. कसं लिहिणार अक्षरामध्ये? 30 आणि 2. हो की नाही? हे झालं 32चं अक्षरी रूप. आणि 32 या संख्येची विस्तारित रूपात मांडणी, म्हणजेच 32चे विस्तारित रूप काय आहे? 30 अधिक 2. आलं लक्षात? छान. आता आपण दुसरं उदाहरण पहा. दिसतंय सर्वांना? ओके. आता किती आहे? 10 आहे. ठीक आहे. आता सेम आपल्याला तसंच लिहायचं आहे. एकक किती आहेत मग? छान ओम, व्हेरी गुड, 0. आणि दशक किती आहेत? व्हेरी गुड रचना, किती आहेत? 1. आता असंच 10चे आपल्याला अक्षरी रूपात, याचा अक्षरी रूप लिहायचं आहे, म्हणजे अक्षरात लिहायचं आहे. आता 10 मध्ये एकक किती आहेत? 0. आणि दशक 10. हो की नाही? मग 10 आणि 0 हे आपण अक्षरी रूपात लिहिलं. आता 10 या संख्येचं विस्तारित रूप काय होईल? 10 अधिक 0. व्हेरी गुड सिद्धी. छान छान, खूप छान उत्तर देत आहे बाळांनो. युट्यूब वरील मुलं सुद्धा खूप छान उत्तर देत आहेत. आता पुढील उदाहरण पहा. आता तुम्ही, ही किती रुपयाची नोट आहे रे? छान गौरव, 100 रुपयाची नोट आहे. मग आपल्याला जर याची सुट्टे करायचे असतील तर 10 रुपयाच्या किती नोटा घ्याव्या लागतील रे? किती नोटा घ्याव्या लागतील? अगदी बरोबर भूमी, 10 रुपयाच्या आपल्याला 10 नोटा घ्याव्या लागतील सुट्ट्या. हो की नाही? मग आपल्याला परत ह्या 10 रुपयाचे जर सुट्टे करायचे असतील तर 1 रुपयाची किती नाणी घ्यावी लागतील बाळांनो? छान ओम, 1 रुपयाची 10 नाणी घ्यावी लागतील. हो की नाही? मग 10 रुपयाचे सुट्टे करायचे असतील तर आपल्याला 10 नाणी घ्यावे लागतील. मग अशा 10 नोटांचे जर आपल्याला सुट्टे करायचे आणि 10 नोटांची 1-1 रुपयाची नाणी घ्यायची, तर किती बरं नाणी घ्यावी लागतील? किती होतील बरं सुट्टे 1 रुपयाचे? व्हेरी गुड अश्विनी, छान. 10 रुपयाच्या अशा 10 नोटांचे 1-1 रुपयाची नाणी घ्यायची, तर अशी 100 नाणी घ्यावी लागतील. हो की नाही? तुम्ही जेव्हा बाजारात जाता, बाबांनी सांगितलेलं असतं की जा रे दुकानदारांकडून तू काय कर, 100 रुपयाचे सुट्टे घेऊन ये. एक तुम्हाला नोट दिली, मग तुम्हाला अशी सुट्टे दुकानदारांनी कमी किंवा जास्त रुपये दिले तर तुम्हाला
त्याची व्यवस्थितपणे त्याचे सुट्टे जे आहेत ना ते बरोबर दिलेत की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहता येईल. म्हणजे एका नोटेवरून किंवा दिलेल्या संख्येचं सुट्टे रूप किंवा दिलेल्या जे काही रुपये आहेत तुम्हाला त्यावरून दुकानदाराकडून आपण योग्य किंमत घेतली का, योग्य सुट्टे रुपये घेतलीत का, नाणी घेतलीत का, हे सुद्धा तुम्हाला यावरून पाहता येईल शोधून, हो की नाही. आता पुढील उदाहरण पहा तुम्ही. आता या उदाहरणामध्ये तुम्हाला 3 अंकी संख्या दिसेल, हो की नाही. आता आपण 2 अंकी संख्येचं विस्तारित रूप पाहिलेलं आहे. दिसते ना सर्वांना. वाचा बरं ही संख्या. व्हेरी गुड पूजा. 247. आता 247 या संख्येचं आपल्याला विस्तारित रूपात मांडणी करायची आहे. 247 म्हणजे किती? 2 शतक, 4 दशक आणि 7 एकक. दिसते सर्वांना. 2 शतक, 4 दशक आणि 7 एकक. पहा 2 दशक म्हणजे दिसते ना. 2 शतक म्हणजे 100च्या किती नोटा आहेत? अगदी बरोबर, 100च्या 2 नोटा. 2 शतक म्हणजे 2 100च्या नोटा म्हणजे 200 रुपये. 4 दशक 10 रुपयाच्या किती नोटा आहेत रे मुलांनो? छान अश्विनी. 10 रुपयाच्या 4 नोटा. 4 दशक 40 रुपये, हो की नाही. आणि हे सुट्टे 1 रुपयाचे किती नाणी आहेत? अगदी बरोबर 7 सुट्टे नाणी आहेत. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 2 शतक 200 अधिक 4 दशक 40 अधिक 7 एकक सुट्टे म्हणजे 247 या संख्येचं विस्तारित रूप काय आलं? 200 अधिक 40 अधिक 7 या स्वरूपात आपल्याला मांडणी करता येईल. ठीक आहे, सर्वांना समजलं. आता मी तुम्हाला काय करते, स्क्रीनवर मी स्वतः तुम्हाला एक गणित दाखवते. ठीक आहे. दिसते सर्वांना किती आहेत हे? अगदी बरोबर 247, हो की नाही. आपण आताच पाहिलं 200 100च्या 2 नोटा होत्या. आता ह्या 247 ह्या 3 अंकी संख्येचं विस्तारित रूप पहा कसं आहे. कशी आपण विस्तारित रूपात मांडणी करू शकतो. 2 शतक 4 दशक आणि 7 एकक, हो की नाही. मग 2 शतक म्हणजे 200 अधिक 4 दशक 40 आणि हे 7 एकक. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या संख्येची 200 अधिक 40 अधिक 7 अशा स्वरूपात आपल्याला 247 या संख्येची विस्तारित मांडणी करता येईल. ओके, ठीक आहे. समजलं ना तुम्हाला. आता मी पुढील तुम्हाला स्क्रीनवर एक उदाहरण दाखवते. स्क्रीन दिसते का? दिसते ना सर्वांना? आवाज येतोय ना माझा? बघा स्क्रीनवरती तुम्हाला किती दिसतात बघा? 598 दिसतायत की नाही. आता 598 मध्ये शतक किती आहेत बघा? शतक किती आहेत? 5 शतक आहेत की नाही. म्हणजेच 598 मध्ये 5 शतक आहेत आणि दशक किती आहेत? 9. बरोबर ना. 5 शतक 9 दशक आणि 8 एकक. जर आपण या 5 शतकांचे जर सुट्टे केले विस्तारित रूप लिहिण्यासाठी तर 5 शतकचे सुट्टे किती येतील? 500. म्हणजे 5 शतक म्हणजेच 500 आणि 9 दशक म्हणजेच 90 आणि 8 एककाचे 8 एककच राहतील. म्हणजे
500 अधिक 90 अधिक 8 म्हणजे 598चं जर आपल्याला विस्तारित रूप लिहायचं असेल तर किती होतील? 500 अधिक 90 अधिक 8 आणि या सर्वांची आपण काय करतो? बेरीज रूपामध्ये मांडणी करतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण आडव्या मांडणीमध्ये विस्तारित रूप पाहिलं होतं त्याच पद्धतीने आपण उभ्या मांडणीमध्ये सुद्धा करू शकतो. 500 अधिक 90 अधिक 8 आणि या सर्वांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल? 598. बरोबर की नाही? म्हणजे ज्या पद्धतीने आपण 247चं आडव्या रूपामध्ये मांडणी केली होती त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी 598ची उभ्या मांडणीमध्ये विस्तारित रूप केलेलं आहे. आता पुढे पाहूया आपण. म्हणजे आडवं आणि उभं दोन्ही जर आपण पाहिलं तर दोन्ही सुद्धा आपल्याला मांडणी केली तरी सुद्धा आपलं जे विस्तारित रूप असेल ते दोन्ही ठिकाणी सारखंच असेल. व्हेरी गुड. आता आपण पुढची संख्या पाहूया. ही संख्या कुठली आहे? 308. आता 308 मध्ये किती शतक आहेत? 3 शतक आहेत. आणि दशक किती आहेत? 0 आणि एकक 8. म्हणजे 308 मध्ये 3 शतक, 0 दशक आणि 8 एकक आहेत. आता आपण या 3 शतकांचं जर विस्तारित रूप केलं तर 3 शतकची स्थानिक किंमत किती येईल? किती येईल सांगा बघू चॅट बॉक्स मध्ये. 3 शतकचं जर आपण स्थानिक किंमत पाहिली तर 3 शतकची स्थानिक किंमत किती येईल? 300. आणि आता दशक स्थानिक किती आहेत? 0 आहेत. मग आता 0 असतील तर त्याची स्थानिक किंमत काय येईल? मग दशक स्थानिक जर 0 आहे मग त्याची स्थानिक किंमत काय येईल? 0. बरोबर ना? मग 300 आणि दशक स्थानिक काहीच नाहीये म्हणून आपण तिथं काय लिहिलं? 0. काहीच नाही म्हणजे 0 आणि एकक स्थानिक किती आहेत? 8. मग 8 ची स्थानिक किंमत किती? एकक 8 एककची स्थानिक किंमत किती? 8. म्हणजे 300 अधिक 0 अधिक 8. आणि आपण जर याचं विस्तारित रूप लिहिलं आडव्या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण लिहितो त्या पद्धतीने लिहिलं तर काय येईल? 300 अधिक 0 अधिक 8 किंवा 300 अधिक 8 लिहिलं तरी सुद्धा आपलं उत्तर जे आहे विस्तारित रूप आहे ते बरोबर असणार आहे. 300 आणि 8 लिहिलं याचा अर्थ काय? दशक स्थानी आपण तिथं लिहिलंच नाही काही. याचा अर्थ काय? तर दशक स्थानी 0 आहे. व्हेरी गुड. आता इथं बघा बघू काय आहेत? हे हजाराच्या ठोकळे आहेत की नाही? हजाराचे ठोकळे किती आहेत? सर करू का कंटिन्यू? हा करा. ओके. हे हजाराचे ठोकळे दिसतायत ना तुम्हाला? तर पहा मुलांनो, हे हजाराचे किती? अगदी बरोबर, हजाराचे 3 ठोकळे आहेत. म्हणजे किती हजार झाले हे? 3000. ठीक आहे. आता पुढे पहा, पुढचं चित्र पहा. दिसतंय का सर्वांना? आता ही शतकाचे किती आहेत पहा, बॉक्स दिसतायत का? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे शतकाचे 5 ठोकळे आहेत. आता पुढचे चित्र पहा. आता ही दशक दांडी किती आहेत? दशक दांडी छान तन्वी 4 दशक दांडी आहेत, हो की नाही? आणि सुट्टे किती आहेत ते पहा. अगदी बरोबर, किती आहेत? 7 सुट्टे आहेत. मग पहा 3 एक ठोकळा हा आपला 1000चा आहे, 3000. आणि हे 500. एक आपला जो ठोकळा होता, एक जो बॉक्स होता तो कितीचा होता? हा 100चा, म्हणजे 500. 4 दशक दांडे 40 आणि ही सुट्टे जे होते हे 7. म्हणजे आपल्याला दिलेल्या प्रतीकावरून काय करता आलं? त्या संख्येची म्हणजे दिलेल्या संख्येची स्थानिक किंमत लिहिता आली बाळांनो. आणि ह्या स्थानिक किमतीवरून आपल्याला त्या संख्येचं विस्तारित रूप सुद्धा लिहिता आलं. पहा, म्हणजे प्रतीकावरून आपल्याला स्थानिक किंमत लिहिता आली आणि त्या संख्येचं विस्तारित रूप लिहिता आलं. कोणती संख्या तयार झाली मग? 3547. छान. आता पुढील उदाहरण पहा तुम्ही. दिसते का सर्वांना? काय दिसतंय सांगा बरं? छान तन्वी. दांडे दिसतायत की नाही? एकक दांडा, दशक दांडा, शतक दांडा आणि हजारच दांडा.
हो की नाही? मग आता मला सांगा किती एकक आहेत? पहा मणी, पहा एकक दांड्यामध्ये किती मणी आहेत? 1 2 3 4 आणि 5. म्हणजे किती एकक आहेत? 5 एकक. छान. आता दशक दांड्यामध्ये पहा किती मणी आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 6 दशक. हो की नाही? आणि आता ह्या निळ्या रंगाचा दांडा कोणता आहे? छान स्नेहल. शतकाचा दांडा. किती शतक आहेत? 1 2 आणि 3 शतक. आणि जो आहे आपला डावीकडचा शेवटचा जो दांडा आहे ना, त्याच्यामध्ये किती मणी आहेत? 1 2 3 आणि 4 म्हणजे 4000. ठीक आहे. आता या दिलेल्या दशक दांड्यावरून आपल्याला या संख्येची काय करायची आहे? उभी मांडणी आपण करणार आहोत. दिसतंय सर्वांना? ओके. म्हणजे 4000 अधिक 3 शतक 300 अधिक 6 दशक 60 अधिक 5. आपण उभी मांडणी करतोय. या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. किती येईल उत्तर पहा? अगदी बरोबर 4365 रुपये. हो की नाही? काय आलं उत्तर? आपली कोणती संख्या तयार झाली? मग ह्या प्रतीकावरून 4365 रुपये 65 आणि याचं विस्तारित रूप कसं असेल? दिसतंय ना सर्वांना? उभी मांडणी लक्षात येते ना? 4000 अधिक 300 अधिक 60 अधिक 5. आता पहा मुलांनो, किती अंकी संख्या आहे ही? पहा, एकक, दशक, शतक, हजार आणि दशहजार. व्हेरी गुड निहार. ही आहे 5 अंकी संख्या. ठीक आहे. मग याच्यामध्ये एकक किती आहेत? 9 एकक. ठीक आहे. दिसतंय ना? 9 एकक आणि 3 दशक 30. हो ना? त्यानंतर 7 शतक 700. हजाराच्या घरामध्ये 6000 आणि दशहजार किती आहेत? 40000. पहा, म्हणजे आपल्याला संख्या दिलेली होती आणि त्यावरून आपण काय केलेलं आहे? त्याची स्थानिक किंमत लिहिलेली आहे आणि त्या स्थानिक किमतीवरूनच आपण विस्तारित रूपात ह्या दिलेल्या संख्येवरून मांडणी केलेली आहे. दिसतंय? 40000 अधिक 6000 अधिक 700 अधिक 30 अधिक 9 म्हणजेच आपल्या 46739 या संख्येची विस्तारित रूपात मांडणी अशा प्रकारे करता येईल. ठीक आहे. आता पुढील उदाहरण पाहूया आपण. ही सुद्धा अगदी बरोबर तन्वी, ही सुद्धा 5 अंकी संख्या आहे. ठीक आहे. मग एकक किती आहे त्याच्यामध्ये? ह्या संख्येमध्ये 7. दशक अगदी बरोबर नियती 0 आहे. शतक 8 आहेत. हो की नाही? हजार 8 शतक 800 आणि हजार 7000 आणि दशहजार किती आहेत? अगदी बरोबर 80000. म्हणजे पहा 80000. दशहजार किती आहेत? 80000. 7000 शतक 8 शतक 800 आणि 0 दशक 0 आणि एकक 7. मग या संख्येची विस्तारित रूपात आपण मांडणी कशी करणार? अगदी बरोबर 80000 अधिक 7000 अधिक 800 अधिक 0 अधिक 7 म्हणजे 87807. या संख्येचे विस्तारित रूप आपण अशा प्रकारे लिहू शकतो. अशा प्रकारे आपण ह्या संख्येची विस्तारित रूपात मांडणी करू शकतो. ठीक आहे. आपण आता पुढील उदाहरण पाहूया. आता आपल्याला विस्तारित रूप दिलेलं आहे, त्यावरून तुम्हाला संख्या तयार करायची आहे.
आपण वाचूयात. व्हेरी गुड. 60,000 अधिक 8,000. 60,000 म्हणजे हे आहे 10,006. ठीक आहे. 8,000 8 अधिक 80. 80 म्हणजे 8 दशक. परंतु मुलांनो, तुम्हाला माहिती आहे दशकाच्या अगोदर शतकाचं घर असतं, हो की नाही? मग इथं शतक दिला नाही, मग आपण लिहायचं नाही का? तर तसं नाही. तर शतक जर दिलेला नसेल तर आपण तिथे शून्य लिहितो, म्हणून मी इथे शून्य लिहिलेलं आहे. ठीक आहे, समजतंय सर्वांना? आणि एकक आहे 6. म्हणजे दिलेल्या विस्तारित रूपाच्या मांडणीवरून आपल्याला संख्या तयार करता आली. कोणती संख्या तयार झाली? छान आर्या, 68,086. समजलं तुम्हाला? आता आपण पुढील उदाहरण पाहूया. आता जर आपल्याला संख्या दिलेली असेल तर त्या संख्येचं लेखन किंवा त्या संख्येला आपल्याला विविध रूपात लिहिता येतं बाळांनो. तर पहा, आता इथे एक संख्या दिलेली आहे, त्या संख्येचे वेगवेगळ्या रूपात आपण कसं लिहू शकतो सांगा बरं? 13. 13 या संख्येला आपण कोणकोणत्या प्रकारे लिहू शकतो? त्याची मांडणी आपण कशी करू शकतो? अगदी बरोबर सृष्टी. 1 दशक 3 एकक. हो की नाही? 13 या संख्येला आपण 1 दशक 3 एकक या रूपामध्ये लिहू शकतो. अजून दुसऱ्या प्रकारे पण आपण लिहू शकतो, सांगा? अगदी बरोबर, 13 एकक. म्हणजे पहा, 13 या संख्येला आपण वेगवेगळ्या 2 रूपामध्ये आपण त्याची मांडणी करू शकतो. त्याचे 2 वेगवेगळे अर्थ आपल्याला दिसतायत, हो की नाही? आता दुसरं उदाहरण पहा. दिसतंय सर्वांना? किती आहे ही संख्या? छान, 25. आता 25 ला सुद्धा तुम्ही सांगायचंय मला, आपण जसं 13 ची मांडणी केली ना वेगवेगळ्या रूपामध्ये, संख्येच्या रूपामध्ये, तर आता 25 ला आपल्याला किती प्रकारे लिहिता येईल सांगा? अगदी बरोबर, 2 दशक 5 एकक. दिसतंय का सर्वांना? 2 दशक 5 एकक. छान 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 जीविका. आता पहा, अजून 25 लाच आपल्याला कसं लिहिता येईल दुसऱ्या रूपामध्ये, त्याचा वेगळा अर्थ. यस, 1 दशक 15 एकक. अगदी बरोबर शिवम. आणि तिसरं रूप म्हणजे 25 एकक. अशा प्रकारे सुद्धा आपल्याला 25 या संख्येचे सुट्ट्या रूपात लिहिता येईल. म्हणजे 25 या संख्येला आपण किती प्रकारे लिहिले पहा सुट्ट्या रूपामध्ये? 3 प्रकारे. म्हणजे एकाच संख्येची मांडणी एकाच संख्येची अनेक रूपात सुद्धा आपल्याला लिहिता येतं, किंवा त्या अनेक प्रकारे त्याची मांडणी देखील करता येते. समजलं सर्वांना? मग आता पुढील उदाहरण पहा. आता पहा, सर्वांच्या लक्षात आलेलं असेल की विस्तारित रूपात संख्या कशी लिहायची आणि विस्तारित रूपावरून संख्या आपण कशा तयार केल्या आहेत. सर्वांच्या लक्षात आलेलं आहे ना? मग तुम्ही काय करायचंय, घरी हा जो स्वाध्याय दिलेला आहे ना याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता लिहिणं तर शक्य होणार नाही, तर मग काय करायचं, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा जो स्वाध्याय आहे तो तुम्ही घरी सोडवायचा आहे. पहिला प्रश्न काय आहे? विस्तारित रूपात संख्या लिहा. मग या खाली ज्या संख्या दिलेल्या आहेत ना त्या संख्या तुम्हाला विस्तारित रूपात लिहायच्या आहेत. येतील ना लिहिता? ओके, छान. आणि दुसरा जो प्रश्न आहे, विस्तारित रूपावरून तुम्हाला संख्या तयार करायच्या आहेत. मी विस्तारित रूप दिलेलं आहे आणि तुम्ही त्याच्या संख्या तयार करायच्या आहेत. आणि तुम्ही काय करायचं आहे, हा स्वाध्याय आपल्या ग्रुपवर पाठवायचा आहे. आणि अजून तिसरा प्रश्न आहे पहा मुलांनो, स्क्रीनशॉट काढला का? स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, व्हेरी गुड, छान. आता हा तिसरा प्रश्न आहे, दिलेल्या संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ लिहायचे. म्हणजे या संख्यांवरून तुम्ही या संख्यांची मांडणी किंवा या संख्या कोणकोणत्या किंवा किती स्वरूपात लिहिता येतील याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लिहायचे.
याचा देखील तुम्ही काय करायचंय, स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय. सर्वांनी स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर काय करायचंय, हा सगळा स्वाध्याय सोडवून आपल्या ग्रुपवर तुम्ही शेअर करायचा आहे. मी तो सगळ्यांचा तो स्वाध्याय आपल्या जो आपण ग्रुप तयार केलेला आहे ना त्यावर पाहणार आहे. घेतला स्क्रीनशॉट काढून? ओके, सर्वांनी घेतला ना? छान. आता पहा मुलांनो, सगळ्यांना विस्तारित रूपाची मांडणी समजली का? छान, व्हेरी गुड अश्विनी. आता मी काय करणार आहे, तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये एक 10 प्रश्नांची लिंक पाठवणार आहे. तर तुम्ही काय करायचंय, ती लिंक तुम्ही लिंकला टच करायचं चॅट बॉक्स मधील आणि ती जी प्रश्न आहेत ती सोडवायची आहेत आणि ती शेवटी सबमिट ह्या ऑप्शनवर तुम्ही फक्त टच करायचं आहे. ती प्रश्न सोडवून झाल्यावर अगदी सोपी आहेत, म्हणजे मला समजेल किती मुलांनी ही लिंक सोडवलेली आहे किंवा ही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता थोडा 2 मिनिटं तुम्हाला ती लिंक दिसेल. आली आहे ना चॅट बॉक्स मध्ये. आता तुम्ही काय करायचंय, ती प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत किंवा नंतर सुद्धा मी आपल्या ग्रुपवरती शेअर करणार आहे. ठीक आहे मुलांनो? युट्यूब वरील मुलांना सुद्धा मेसेज बॉक्स मध्ये ही लिंक आलेली आहे. त्यांनी सुद्धा ती लिंक सोडवायची आहे. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सोडवायची आहेत आणि त्याच ठिकाणी तुम्ही किती गुण मिळाले हे सुद्धा पाहू शकता. ठीक आहे? छान मुलांनो, काय करायचं आता, तुम्ही लिंक तुम्ही नंतरही सोडू शकता. मी तीच लिंक आपल्या ग्रुपला सुद्धा शेअर करणार आहे. समजलं सर्वांना? मग पुन्हा भेटूयात एक नवीन घटक घेऊन तुमच्या घरी. थँक्यू.